म्हणून कदाचित सागर नाईक काल बोलले असतील की 2026 येतात 47 येतात आरती मरतील नाही की कोण बघायला तुमचा विकास राहणार आहे. 4 नगरसेवक एका प्रभागात आहोत तर इथे पक्ष विसरून तुम्ही समाजाच्या आणि या 14 गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं होतं. ही दुसरी वेळ आहे जिथे आमच्या पक्षाच्या मला नगरसेविका म्हणून डावललं गेलं आहे. त्या संदर्भात मी एकदा आवाज महानगरपालिकेत उठवला आहे. शिवसेना पक्षाकडून मी त्या गोष्टीचा निषेध करते. जे सर्व म्हटले जातात नवी मुंबईचे गणेश नाईक साहेब त्यांनी इथे सर्टिफिकेट दिलेलं आहे आम्हाला 14 गावांना दुर्गंधीचा. 14 गाव पण ऐकल्या वाघणीचा दूध आहे. आता ही बुडबुडल्याशिवाय राहणार नाही आणि हे जर निर्णय मी जर पहिला घेतला असता ना 4-6 महिने अगोदर तर टांगा पडते आणि घरे फरार झाले असते. प्रत्येक ठिकाणी गावामध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी घुसतोय, रॅशनिंगचं नुकसान होतोय, फर्निचर त्यांचा भिजून खराब होतोय, अक्षरशः एक नरक यातना भोगतात अशी परिस्थिती या 14 गावामध्ये. या ठिकाणी संबंधित अधिकारी याच्याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. 18 कोटी खर्च केला तर रस्त्याला किती 18 कोटी जर नुसार ठाकूरपाडा खासदार साहेबांनी तो रस्ता बनवलाय मी कोणी विकास केला आणि आता आणि आमदारांचं तर विजन एवढं जबरदस्त इथं आहे. म्हणजे विद्यार्थी छोटे छोटे विद्यार्थी घडणार आहेत ते भविष्यामध्ये या गोष्टीची जाण ठेवतील की आम्ही ज्यावेळी शिकतोय त्यावेळी आम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या नगरसेविका आहेत यांच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी शैक्षणिक वस्तू मिळाल्या. आणि व्यापारी लोक भंगार आहे, प्लास्टिक आहे, पुट्टे आहेत, हे पूर्ण वेस्टेज माल ते नाल्यामध्ये सोडतात. त्याच्यामुळे नाल्याचा मार्ग बंद होऊन पाणी गावामध्ये घुसतोय आणि 14 गावामध्ये ही सत्य परिस्थिती आहे. त्याची पाहणी करावी. दर्शकांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण 14 गावामधील प्रसिद्ध असलेल्या गुरुदीक्षा विद्या मंदिरामध्ये आहोत. ह्या ठिकाणी विद्या विनयनासोबत त्या विद्येच्या मंदिरामध्ये आज ज्ञान पासन करण्यासाठी स्थानिक नगरसेविका सविता रामचंद्र सांगळे यांच्या हस्ते किसन जाधव असतील, भरत शेठ भोईर असतील, सुखदेव पाटील असतील, जयश्री ताई असतील यांच्या माध्यमातून वह्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि सोबतच उपतारका गणेश जयपाल यांच्या माध्यमातून वह्या वाटप केलेत. मॅम, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय आज तुमच्या हस्ते मुलांना विद्येचं वाटप केलं, विद्येसाठी ज्ञान पासन करण्यासाठी त्यांना वह्या वाटप केल्यात. कसं बघताय याकडं आणि मुलांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलेलं आहे. आज शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्या गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल आणि सगळीकडेच आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि प्रिय आमदार राजेश मोरे यांच्या वतीने वह्या वाटपांचा कार्यक्रम केलेला आहे. वह्या वाटप करत असताना या लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे ते बघून नक्कीच या शिवसेना पक्षाला जे काही आशीर्वाद मिळणार आहे ते काही औरच असणार आहेत. आणि आम्हाला त्यांच्याकडे बघून जी कामाची ऊर्जा मिळत आहे की त्यांच्यासाठी काय करता येईल. कारण शिक्षण हा मूलभूत पाया आहे. कोणत्याही आयुष्यात कुठेही आपल्याला सक्सेस होण्यासंदर्भात किंवा देशाला घडवण्याच्या संदर्भात शिक्षण हा मूलभूत पाया आहे. ही कुठेतरी छोटीशी सुरुवात आहे परंतु ती खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला दिसणार आहे याची मी नक्कीच खात्री बाळगते. मॅडमने आता सांगितलं की शाळेमध्ये जे विद्येचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ज्ञान पासन करण्यासाठी मुलांना वह्या वाटप केल्यात. मॅडम, ज्ञानासोबतच आरोग्य असेल, शिक्षण असेल, जर पशुसंवर्धन असेल किंवा बाकी सर्व गोष्टी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत ह्या 14 गावातील नागरिकांना मिळायला पाहिजेत. परंतु काल तुमचे गटनेते म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे सत्ताधारी गटनेते जे सागरजी नाईक या ठिकाणी आले होते दौऱ्यासाठी, त्या ठिकाणी तहसीलदार पाटील सुद्धा होते, तुमचे उप आयुक्त सुद्धा होते. त्या अनुषंगाने गुरुजन जागेचा सर्वे करण्यासाठी ते ह्या ठिकाणी आले होते. पण पावसाळी दौरा होता, त्यांना म्हणजे येताना रहदारी म्हणजे वाहतूक ठप्प होती, रहदारी ठप्प होती, त्या अनुषंगाने त्यांना वेळ झाला होता. मॅडम, अनेक वेळा मी पत्रव्यवहार करतो किंवा IRB ला पत्रव्यवहार करतो आणि जे मलिनीकरण गटारे आहेत, जे नैसर्गिक नाले आहेत ते पूर्णतः चोकअप केलेले आहेत. यावरती आपण नवी मुंबई महानगरपालिकेत काय प्रश्न विचारणार का, कसं बघताय? नवी मुंबई महानगरपालिकेत 14 गावांच्या मूलभूत गरजा ज्या शिक्षण तर आहेच पण त्याचबरोबर पाणी, त्यानंतर आरोग्य, रस्ते, वाहतूक आणि गटारांच्या संदर्भातली जी काही समस्या आहे त्या संदर्भात मी अगोदरच पालिकेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि आवाजही उठवलेला आहे. अनेक पत्रव्यवहार मी सुद्धा केलेले आहेत. आणि काल जे तुम्ही बोलत आहात की आमचे गटनेते, सभागृहाचे गटनेते सागरजी नाईक साहेब यांनी बाकी स्थानिक नगरसेवक जे कोणी असतील त्यांनी इथे दौरा केला. हा दौरा जर 14 गावाच्या विकासासंदर्भात असेल तर तो फक्त पक्षपात न करता, पक्षभेद न करता
माझं मत आहे आपण 4 नगरसेवक एका प्रभागात आहोत, तर इथे पक्ष विसरून तुम्ही समाजाच्या आणि या 14 गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं होतं. ही दुसरी वेळ आहे जिथे आमच्या पक्षाच्या मला नगरसेविका म्हणून डावललं गेलं आहे. त्या संदर्भात मी एकदा आवाज महानगरपालिकेत उठवला आहे, परत शिवसेना पक्षाकडून मी त्या गोष्टीचा निषेध करते आणि कोणत्याही प्रभागाच्या विकासासाठी पक्ष विसरून माझं मत आहे समस्या निवारण आणि लोकांना महत्व द्यावे या मताची मी आहे. मॅडमने सविस्तर उत्तर दिले. सुदेवजी कसं बघताय, काल दौरा झाला परंतु आरोग्य विभाग या ठिकाणी बसून म्हणजे तिथं कटिबद्ध आहे असं त्यांचं मत होतं, पण त्या आरोग्याच्या कॅबिन मध्ये कुत्रे लघवी करतायत. तर त्या ठिकाणी आरोग्याची कुठलीही समस्या नाहीये आणि तुमचे 14 गावं शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन बाकी कशी या माध्यमातून खूप कोस दूर आहेत. आरोग्य सुविधा भेटत नाही, गटरनारे तुरुंग भरलेले आहेत. कोणी म्हणजे शाळेच्या विद्येच्या मंदिरामध्ये पाणी शिरतं, त्या ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था केली जाते. कसं बघताय? हे बघा, हे तर आता कार्यक्रम आपला शैक्षणिक असल्यामुळं काही टिकाटिप्पणी करण्याचं काही कारण नाही, परंतु जे सर्व म्हटले जातात, नवी मुंबईचे गणेश नाईक साहेब त्यांनी इथे सर्टिफिकेट दिलेलं आहे आम्हाला 14 गावांना दुर्गंधीचा. त्यामुळं आणि त्यांनी हे सांगितलं की राहावं नको वगैरे अशा त्यांचे वक्तव्य माझ्या सतत ते स्मरणात येतो. आणि त्याचीच प्रचिती म्हणून कदाचित सागर नाईक काल बोलले असतील की 2026 येतात, 47 येतात, अर्धी मरतील नाही की कोण बघायला तुमचा विकास राहणार आहे. त्यामुळे हे जे वक्तव्य आहे हे 14 गावाला भकास करण्याचं वक्तव्य दिसतोय. इथं आयुक्तांचा दौरा झाला एका महिन्यामागे, काय केलं इथं? 1 रुपयाचं काम नाही केलं. आमच्या आमदारांनी मागे लागून एक ते फक्त निवडण्याचं काम काढलं. आमच्या चांगले मॅडम तिकडे जीव कंटक होऊन बोंबलतात, परंतु दुर्लक्षित केला जातो. या नवी मुंबईच्या ह्या सभागृहामध्ये पूर्ण राजकारण केलं जातो. ते भाजप आणि शिवसेना या विरोधात सगळं काम चालवत होतं. नगरसेवकांचा प्रोटोकॉल न पाळता त्याला बोलवत नाही, काय नाही. हा सगळा घाणेरडा राजकारण सोडून द्यावं आणि विकासाचं राजकारण करावं असं मी नाईक साहेबांच्या सर्वच घराण्याला मार्गदर्शन करेन. खरं तर माझे नातेवाईक आहेत ते, म्हणजे माझे जवळचे नातेवाईक आहेत ते, परंतु तरी सुद्धा मी त्यांना हे सांगेन की हा राजकारण सोडून एक समाजकारण जर करायचं असेल, 20 वर्ष कुठल्या लागतात का? रस्ते बनवायला श्रीकांत शिंदे साहेबांनी 60 कोटीची कामं एका वर्षात केली. मग तुम्ही 100 कोटीची कामं करा 2 वर्षात. 100 कोटी आम्हाला काय एवढं प्रगतीवर नाही आम्हाला हवेत बंगले बांधायचे नाहीत, कॅलिफोर्निया करणं किंवा काय, हे ठेवा बाजूला. आमची मूलची सुविधा रस्ते पाण्याची आहे फक्त करा, ही त्यांना आमची विनंती असेल. त्याच्या बांधून आपल्या समवेत उपताका प्रमुख गणेशजी जयपाल आहेत. जयपाल सर, कसं बघताय, आज वह्या वाटप करताय परंतु काल राजकारण झालं, तुमच्या शिवसेनेच्या नगरसेविकेला डावललं गेलं. कारण गटनेत आल्यानंतर उपायुक्त आले, तहसीलदार महोदय आले, मंडळ आले, तलाठी आले, परंतु मॅडमला डावलले. काय राजकारण आहे? या राजकारणात घाणेरडं राजकारणच बोललं पाहिजे, त्याला एकच व्याख्या आहे. कारण निवडणुका झाल्या, सर्व नगरसेवक निवडून आले, सत्ता तिथे बसली, ठीक आहे, झालं. राजकारण हा निवडणुकीपुरतं राजकारण, पक्षांतर राजकारण असतं. पण आता निवडून आल्यानंतर आमचे चांगले मॅडम सुद्धा या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. शेवटी तुम्ही त्यांना घेऊन या. मला तरी दुसऱ्या मागे पण त्या आपल्या महापालिकेमध्ये हाच विषयावर आवाज उठवला होता का 3 नगरसेवकांना जर तुम्ही बोलवता, मला का नाही, मी पण तिथली प्रतिनिधी आहे ना. त्या लोकांनी 14 गावच्या लोकांनी मला मतदान केलं असे ते ओरडून सांगितलं. हीच गोष्ट अधिकारी वर्गाला कळला पाहिजे. तिथल्या राजकारण करता जाऊ दे, पण अधिकारी वर्गाला कळलं पाहिजे का तिथल्या स्थानिक नगरसेविका त्यांना घेतलं पाहिजे. त्यांच्यात का फरक पण त्यांना दौऱ्यात घेतलं असेल तर अजून तुम्हाला एक चांगला मेसेज देता आला असता महापालिकेला का आम्ही 4ही नगरसेवक जाऊन 14 गावचा दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये या समस्या आम्हाला दिसल्या. मला वाटते शिवसेना भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, पण नवी मुंबईमध्ये हा वेगळं राजकारण ते करतात. ठीक आहे, वेगळ्या निवडणुका लढवल्या, पण कमीत कमी विकासासाठी राजकारण तुम्ही करू नका ना. आज 14 गावची अवस्था काय? जर मला वाटतं आमचे खासदार साहेब इथे नसते, अवस्था खासदार साहेब नसते तर बकालच अवस्था असते. आज सांगितलं सगळं 36-40 करोडाची कामं झाली इथे. आज त्या ठाकूरपाडा साहेब, मग सांगतो, गुडघावर चिखल असा तिथे, गुडघावर. काय सांगा तुम्हाला, ती लोक तिथली मुसलमान आदिवासी लोक येऊन नेहमी आम्हाला शाखेमध्ये किसन जाती सर्व विचारा, आम्हाला बोलला जे आम्हाला काय झालं. 18 कोटी खर्च केला त्या रस्त्याला. किती? 18 कोटी जर नुसार ठाकूरपाडा खासदार साहेबांनी तो रस्ता बनवलाय. मी कोणी विकास केला. आणि आता आणि आमदारांचं ते विजन एवढं जबरदस्त इथं आहे. आज आम्ही सांगू शकत नाही, पण तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल का आमदारांचं विजन काय इथे कामाचं आहे. ते राजकारण नाही करत नाही. ते तिथे नगरसेवक विरोधी आले आहेत म्हणून आपण काम करायचं नाही, ही आमची भूमिका नाही.
आलेले नगरसेवक ही जनतेचे आहेत. एकदा तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षाचे राहत नाहीत. म्हणजे कालच सचिन आयजाव सभापती झाले, उपसभापतींनी सांगितलं, जरी मी आज शिवसेनेकडून आलो पण तर संविधानिक पद असते, तर नगरसेविका सुद्धा ते कुठल्या पक्षाचे नाहीत, महापौर कुठल्या पक्षाचे नाहीत, ते सर्व पक्षाचे असतात. याचं भान तिथल्या राजकारण्याने ठेवलं पाहिजे नवी मुंबईच्या, ही माझी त्यांना विनंती आहे. आणि एकत्र येऊन विकास करूया ना. किती दिवस 14 गावच्या नावाने, आता ते सांगितलं तर 14 गाव नाही बोलायची, 14 गाव तुम्हीच बाहेर घेतली. आता पूर्व नवी मुंबई, मग पूर्व ठीक आहे, आम्हाला आनंद आहे. पूर्व नवी मुंबई मध्ये बोलले तरी आम्हाला चांगले बोलले, सागर नाईक असं बोलतो मी. पण तसं पूर्व नवी मुंबईला तर काय हवंय. सुखदेव पाटलांनी सांगितलं 46 परत ना, काय सांगितलं किती मरतील ना किती जगतील. त्यापेक्षा आता सुरुवात करावी. इथल्या स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा, स्थानिक म्हणजे 4 नगर स्थानिक आहेत, 2 नगरसेवक स्थानिक नाही आहेत. एक प्रोटोकॉल असते, सिस्टीम असते त्या कार्यक्रमाची. प्रभाग रचना कशाला बोलतात, ब कड, त्या प्रभाग रचनेनुसार 4 नगरसेवकांनी, माझी विनंती 4 नगरसेवकांना, तुम्ही एकत्र या. आणि मला वाटते आयुक्त साहेबांनी, उपायुक्त, इथले प्रभाग अधिकारी कोण असतील त्यांनी सुद्धा या गोष्टीचा सारासार विचार करून या गोष्टीचा एकत्र या आणि 14 गावाचा विकास करावा अशी त्यांना विनंती करतो. आणि आजचा जो कार्यक्रम झाला हा वय वाटपाचा कार्य माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमचे लाडके आमदार राजेशजी मोरे साहेबांचे. मला वाटते शैक्षणिकचा भरत भोईजा, किसनजी यादव, सुखदेव, आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आहोत. आम्ही असे नाही साहेब, मला सांगतो, आम्ही वक्तृत्व स्पर्धा हे आम्ही काम ठेवतो. मला तर वक्तृत्व हा शब्द अर्थ काही लोकांना, वक्तृत्व स्पर्धा शाळेमध्ये आम्ही ठेवायचो. वक्तृत्व स्पर्धा, धावण्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, या भागातल्या लोकांना काय काय शैक्षणिकाचं काम आहे ना, हे शिवसेनेने केलं. आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेच्या मार्फत केलेलं आहे. म्हणून लोकांना इथं काय हवं, शैक्षणिक काम काय असं हे शिवसेनेनेच केलं आहे ना. आता सुद्धा आता मी शिवसेना, आमची युवा सेना, आम्ही एकत्र काम करतो या भागासाठी. आणि दुसरी गोष्ट, खासदार साहेबांचं आणि आमदार साहेबांचं मी 14 गावाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. साहेब, तुमचं असं लक्ष असू द्या आणि या भागामध्ये कोणी काय नवी मुंबईने नाही दिलेलं, पण तुम्ही लोकांनी लक्ष द्यावं आणि आमचा विकास करावी विनंती. जसे म्हणतो ना, आपल्या समवेत गुरुदीक्षा विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष किसनजी जाधव जी आहेत. सर, कसं बघताय, आज सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा सन्मान्य आमदार राजेशजी मोरे असतील, यांनी 15 लाखाचा टार्गेट ठरवलं होतं, टार्गेट पूर्ण केलंय आणि आपल्या शाळेला 14 गावातून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. पहिल्यापासून इथे वाटप केले, कसं बघताय इकडे? आज आम्हाला आमचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याच हस्ते या वास्तूचं उद्घाटन 2017 साली झालेलं आहे. आणि त्यांचं वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन घेतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता आमचे लोकप्रिय आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या आमच्या शाळेला, म्हणजे आमचं एक भाग्य आहे किंवा आमच्या शाळेचं भाग्य आहे की कोणताही जो 14 गावाचा कार्यक्रम येतो तो शक्यतो जास्त करून पिंपरीमध्येच येतो. आणि त्याबद्दल म्हणजे कार्यक्रम पिंपरीमध्ये येतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला पण आनंद वाटतो, कारण सगळ्यांचे पाय आमच्या पिंपरीमध्ये लागतात आणि वेळोवेळी आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करत असतो आणि त्याच्याने आम्हाला आनंद पण वाटतो. परंतु आज आपल्या खासदार साहेबांचे आणि आमदार साहेबांचे आपल्या गुरुदीक्षा इंग्लिश हायस्कूल तर्फे खूप खूप आभार मानतो. आणि त्याच्यामुळे ही जी आपली शैक्षणिक म्हणजे विद्यार्थी, छोटे छोटे विद्यार्थी घडणार आहेत, ते भविष्यामध्ये या गोष्टीची जाण ठेवतील की आम्ही ज्यावेळी शिकतोय त्यावेळी आम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या नगरसेविका आहेत यांच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी शैक्षणिक वस्तू मिळाल्या त्याची नक्कीच जाण ठेवतील, विद्यार्थी ठेवतील. आम्ही शाळा व्यवस्थापन मंडळ ठेवू आणि हे वेळोवेळी देत राहतील. याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य कैलास पाटील सर, आपलं श्री सोबत तुम्ही स्वागत आहे. कसं बघताय, आज वह्या वाटपाचा या विद्याच्या मंदिरामध्ये वाटप केलात, कसं? आज आमच्या कल्याण लोकसभेचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि आमचे ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज 14 गावमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. प्रथम या ठिकाणी गुरुदीक्षा इंग्लिश स्कूल पिंपरी या ठिकाणी याचा शुभारंभ झालेला आहे. अत्यंत ही आनंदाची गोष्ट आहे. खरं तर बघायला गेला तर लहान मुलं ही देवघरची फुलं आहेत आणि वर्ग बघायला गेला तर 1ली ते 10वी पर्यंत ज्ञान प्राप्ती घेण्याचं खरं वर्ग आहे.
आणि या ठिकाणी 14 गावामध्ये बघायला गेला तर एक शेतकरी वर्गातील लोक या ठिकाणी शेतकरी वर्गातील आहेत आणि गरीब काही विद्यार्थी आहेत. तर त्यांना खरं तर पुस्तक वह्यांची गरज आहे आणि ती गरज आज शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवलेली आहे. त्यांचं मी श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा आमचे आमदार लाडके राजाजी मोरे साहेब यांचे या ठिकाणी 14 गावाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. हा विषय शिक्षण माध्यमात झाला, परंतु आज काही अडचणी 14 गावच्या या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आमचा बघायला गेला तर गोठेघर ते दैसर हा परिसर मुंब्रा पनवेल हायवे ही पूर्ण पाण्याचा रस्त्यामध्ये तलावात रूपांतर होतं. त्याचं कारण IRB वाल्यांच्या ज्या काही मोऱ्या आहेत त्या अक्षरशः काही व्यापारी लोकांनी हे अनधिकृत बांधकामं करून नाल्यामध्ये भरणी करून त्या ठिकाणी गोडाऊन बांधलेले आहेत. तर ह्या गोष्टीवर खरोखर संबंधित अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करून या ठिकाणी त्यांना कारवाई केली पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणेल. कारण पाण्याला दिशाच राहिलेली नाहीये. पाणी जो नैसर्गिक जो नाले होते आज जवळजवळ 2-3 हजार डोंगराचा पाणी हा रस्त्यावर उतरतोय. मग त्याला निसर्ग जाण्यासाठी पाण्याला मार्गच नाही, तो पाणी कुठे जाणार. आणि व्यापारी लोक भंगार आहे, प्लास्टिक आहे, पुट्टे आहेत, हे पूर्ण वेस्टेज माल ते नाल्यामध्ये सोडतात. त्याच्यामुळे नाल्याचा मार्ग बंद होऊन पाणी गावामध्ये घुसतोय आणि 14 गावामध्ये ही सत्य परिस्थिती आहे. त्याची पाहणी करावी. प्रत्येक ठिकाणी गावामध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी घुसतोय, रॅशनिंगचं नुकसान होतोय, फर्निचर त्यांचा भिजून खराब होतोय. अक्षरशः एक नरक यातना भोगतात अशी परिस्थिती या 14 गावामध्ये. या ठिकाणी संबंधित अधिकारी याच्याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप केलं कसं बघताय? श्रीकांत साहेब आणि मोरे साहेब यांचे खूप खूप आभार मानला पाहिजे. कारण खरी गरजेची वस्तू आहे ती त्यांच्या लक्षात आली. कारण मुलांना शिक्षणासाठी काय पाहिजे आणि शिक्षण हा मूलभूत सुविधा आणि शिक्षणाचे पाय जर भक्कम असेल तर म्हणजे मुलांना पुढे काही करता येईल. कारण म्हणच आहे ना, शिक्षण हा वाघणीचा दूध आहे आणि तो गुडगुडल्याशिवाय राहत नाही. आणि ही 14 गावं पण आहेत ना, ही वाघणीचा दूध आहे. आता ही गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जर निर्णय मी जर पहिला घेतला असता ना 4-6 महिने अगोदर तर अंगापडते आणि घरी फरार झाले असते. पाटील साहेब यांनी आता सांगितलं की आम्ही पण वाघ आहोत, कारण हे शिक्षण हे वाघिणी दूध आहे. जो पासन करेल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही शिवसेनेचे वाघ आहोत. अगोदरच मी जर शिवसेनेत आलो असतो तर टांगा पलटी आणि घोडे फरार केले असते असं सन्माननीय मोदयांनी आपल्या सुदीची वातावरणाविषयी बोलताना आपलं मत व्यक्त केलंय. या अगोदर स्थानिक नगरसेविका सविताताई सांगळे मॅडम यांना गटनेते सागर नाईक यांनी बैठकी संदर्भात डावललेलं आहे. आणि त्या बैठकीच्या संदर्भात डावलल्यामुळे त्या स्वतः नाराज झाल्या आहेत. कारण प्रभाग क्रमांक 14 मध्ये 4ही नगरसेवक पक्ष विपक्ष अपक्ष कुठलाही असू दे, पण प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेवकांनी एकत्र येऊन विकासासाठी निर्णय घेतला पाहिजे. परंतु त्यांना डावलल्यामुळे त्या आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या 20 तारखेला महासभेमध्ये लक्षवेधी मांडणार आहेत आणि ह्या 14 गावाचा सर्वांगीण विकासासाठी ते आता अतोनात प्रयत्न करणार आहेत असं आपल्या सिद्धीवात न्यूजला त्यांनी बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तसे म्हणतो नाही आपल्या बाबा तुमचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहता फक्त श्रीसेवा न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.